काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, आणि बायकोला खुशाल म्हणतो तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. अरे कधीतरी आठवून बघ त्या आईचे दिवस, तू जन्म घ्यावा म्हणून किती केले होते नवस. इकून तिकून देव तिच्या नवसाला पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, ऊन लागू नये म्हणून पदराखाली घ्यायची. भूक लागली ना टाय टाय करून रडायचास, आणि त्या आईचं दूध संपलं ना रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोषला असले का त्या रक्ताचा ठेव मान. आता एवढं कर, त्या दारातील आईला आता तरी घरामध्ये आण. अरे किती दिवस टिकणार आहे ते पिकलेलं पान. तो कवी म्हणतो भले तू गोडधोड खा, पण शिळी भाकर तरी आईला वाढ, आणि भाकर वाढायला बायको आडवी आली चल तिला घराबाहेर काढ. बायको घर सोडून जाणार नाही, मुलगा मायबापाला सांभाळतो म्हणून बायको घर सोडून जाणार नाही. मी हे बॉन्डवर लिहून देतो, आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी दुसरी करून देतो. अरे वाघ बनवलंय तुला माईने, तिलाच उरलं नाही माई पण. उद्या सकाळी उठ, मिशीला पिळ दे, मांडीत थाप मार, आणि एकदाच म्हण आई तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काही पण. आई सर्वस्व आई आईसाठी केलं पाहिजे. आणि चारही बंधूंनी महाराज मला